अनाथांतनाथ सोडून पथिवर निघाला वैष्णव वैकुंठाची निघाला वैष्णव। तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठ गमन केलं आणि भागवत संप्रदायाचा कळस काळाच्या पडद्याआड केला। हाच तो दिवस तुकोबांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या देहूनगरीमध्ये 367वा तुकाराम बीज सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। सुमारे 2 लाख भक्तगण या सोहळ्यासाठी जमले होते। टाळ, मृदुंग आणि वीणेच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला होता। पहाटेपासूनच पांडुरंगाच्या मुख्य मंदिरात आणि तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या। पहाटे 3 वाजता काकड आरतीनं सोहळ्याची सुरुवात झाली। 4 वाजता विठ्ठल रुक्मिणीची आणि शिळा मंदिरात तुकोबांची महापूजा करण्यात आली। सकाळी 10च्या सुमारास पालखीचा देखणा सोहळा सुरू झाला। टाळकरी, सनई चौघडे, शिंगबाले, ताशे, नगारे, अब्दागीर, चौरा, गरुड टक्के, जरीपटके असा मोठा लवाजमा या पालखीत होता। तुकाराम मंदिरातून पालखी वैकुंठ गमन मंदिराकडे मार्गस्थ झाली। दुपारी 12 वाजता पुंडलिक वरदा हारी विठ्ठलच्या गजरात नांदुरकीच्या झाडावर पुष्पवृष्टी करण्यात आली। तुकाराम महाराजांना वैकुंठाला नेण्यासाठी प्रत्यक्ष भगवान विष्णू गरुड घेऊन देहूला आले आणि त्यांनी सदेह वैकुंठाला नेलं अशी आख्यायिका आहे। गरुड परत जात असताना त्याचा पाय या नांदुरकीच्या झाडाला लागला अशी ही आख्यायिका आहे। सोहळ्याच्या दिवशी दुपारी 12 वाजता या झाडाची फांदी हलताना भाविकांना दिसते असंही मानलं जातं। त्याचं साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी नांदुरकीच्या वृक्षाजवळ गर्दी केली होती। आजच्या दिवशी साक्षात तुकोबरायांना न्यायला साक्षात पांडुरंगराय आले आणि असा हा बीज सोहळा आणि आजचा ते भाग्याचा दिवस की आपण सर्वजण आज त्या भाग्याच्या दिवसामध्ये सर्वजण आपण आज निहाळतोय, पाहतोय आणि त्याचा आनंद घेतोय। राज्यावर कोसळलेलं दुष्काळाचं संकट टळू दे, बळीराजाला चांगले दिवस येऊ दे यासाठी भाविकांनी विठुरायांना आणि जगद्गुरूंना साकडं घातलं। महाराष्ट्रात इतका मोठा भयंकर दुष्काळ पडलेला आहे, लोकांना पाणी मिळत नाहीये, लोक वन फिरतात। परमेश्वरला हेच विनंती करतो की तुकाराम महाराज आज बीजेला मी आलेलो आहे आणि तुकाराम महाराजला मी म्हणतो की बाबा हे दुष्काळ हटव, लोकांना गोरगरिबाला पाणी, धान्य, धुन्य चांगलं मिळू दे ही आमची तुम्हाला चरणी प्रार्थना आहे। या वर्षी दुष्काळ खूप पडलेला आहे व देवाला हीच विनंती आहे की या भाविकांचे मन राखून देवानी या वर्षी छानपैकी पाऊस पाडावा। 350 वर्षापेक्षा मोठी परंपरा असलेला हा सोहळा मात्र याचा उत्साह गुंजभरही कमी झालेला नाही, होणारही नाही। कैलासपुरी, झी मीडिया, देहू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।